जोपर्यंत मी आणि माझेपणा अंतःकरणातला जाणार नाही तोपर्यंत दादा परमार्थातली ती अवस्था येणार नाही जी अवस्था जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये मिळवली। परमार्थामध्ये मी आणि माझेपणा जाणं महत्वाचं आहे। भागवत कथा ऐकणारी तुम्ही सगळी माणसं आहात। आपल्या गावामध्ये भागवत झालंय, बरोबर आहे। मग भागवत कथेमध्ये असा एक प्रसंग येतो। भगवान कृष्ण परमात्मा ज्यावेळेला गोकुळामध्ये लीला करतो, खोड्या करतो, त्यावेळेला गोकुळातील सगळ्या गवळणी यशोदा मैयाकडे येतात आणि यशोदेला म्हणतात, यशोदे तुझा कृष्ण आमच्या घरी येऊन खोड्या करतो, लीला करतो, त्याला तू दंड का देत नाहीस? त्यावेळेला यशोदा मैया म्हणते, जोपर्यंत मी माझ्या लालाला माझ्या डोळ्यानं खोडी करताना पाहणार नाही, चोरी करताना पाहणार नाही, तोपर्यंत मी त्याला शिक्षा आणि दंड देणार नाही। ठरलं होतं। एक दिवस भगवान कृष्ण परमात्मा स्वतःच्या घरामध्ये चोरी करतो। चोरी करत असताना भगवान कृष्ण परमात्मा उखळावरती उभा आहे आणि उखळावरती उभा राहून भगवान परमात्मा चोरी करतो। हे ज्यावेळेला गोकुळातील एक गवळण पाहते, त्यावेळेला यशोदा मैयाकडे धावत जाते, यशोदेला सांगते, यशोदे तुझा कृष्ण तुझ्या घरामध्ये चोरी करतोय, तू म्हणाली होती ना तुझ्या डोळ्यात देखत चोरी करताना पाहिल्याशिवाय मी याला दंड देणार नाही। आज तुझ्या घरामध्ये कृष्ण चोरी करतोय, आता तरी तू त्याला दंड दिला पाहिजे, आता तरी तू त्याला शिक्षा केली पाहिजे। ती गवळण घरामध्ये पळत जाते, एक दोरी घेऊन येते, यशोदा मैयाच्या हातामध्ये देते आणि यशोदेला सांगते, भगवंताला बांधून ठेव, भगवंताला बांधून ठेव। म्हटल्यानंतर यशोदा मैया भगवंताला बांधायला ज्यावेळेला भगवंताच्या जवळ जाते, त्यावेळेला सगळ्यात अगोदर त्या उखळाला बांधायला सुरुवात करते। ऐकताय तुम्ही कीर्तन? उखळाला बांधायला सुरुवात करते, त्यावेळेला गोकुळातील गवळण म्हणते, यशोदे तुला काय वेडबीड लागले का? अरे चोरी तो कृष्ण करतो, खोडी तो कृष्ण करतो आणि त्या उखळाला तू बांधतेस। उखळाला बांधायची काय गरज आहे? उखळ दगड आहे ना, दगड थोडे तिकडे तिकडे कुठे पळून जात असतो? तुम्ही असं कुठे पाहिलंय का तुमच्या घरातला एखादा दगड उठला आणि तो कीर्तनामध्ये आला? मी फक्त दगडाबद्दल बोलतोय बरं। दगड कधीही आपली जागा सोडून इकडे तिकडे जात नाही। मग गोकुळातील गवळण म्हणते, दगड जर इकडे तिकडे कुठे जात नसेल तर तू त्या कृष्णाला बांधण्याऐवजी उखळाला का बांधते? त्यावेळेला यशोदेने दिलेलं उत्तर फार गोड आहे। यशोदा मैया म्हणते, मी उखळाला नाम दगडाला बांधते त्याचं कारण, भगवान कृष्ण परमात्मा जरी चोरी करत असला तरी चोरी करायला साह्य करणारा उखळ आहे आणि चोरी करणारा जेवढा गुन्हेगार असतो ना तेवढा साह्य करणारा सुद्धा गुन्हेगारच आहे। म्हणून अगोदर मी उखळाला बांधते, यशोदा मैया उखळाला बांधते आणि उखळाला बांधल्यानंतर यशोदा मैया ज्यावेळेला भगवंताला बांधायला सुरुवात करते, त्यावेळेला 2 बोटं दोरी कमी पडते। 2 बोटं दोरी का कमी पडली हा प्रश्न ज्यावेळेला भागवतकारांना विचारला गेला, त्यावेळेला परमपूज्य डोंगरेजी महाराजांनी भागवतामध्ये उत्तर दिलं, भगवंताला बांधत असताना 2 बोटं दोरी का कमी पडली त्याचं कारण आहे, यशोदा मैयाच्या हातामध्ये जी दोरी होती, भगवंताला बांधत असताना 2 बोटं दोरी कमी पडली त्याचं कारण, त्या दोरीतलं एक बोट होतं मीपणाचं आणि दोरीतलं दुसरं बोट होतं माझेपणाचं। भगवंताची आई जरी असली आणि मी आणि माझेपणा जर तिच्या अंतःकरणातला गेला नसला तर ती सुद्धा भगवंताला बांधू शकत नाही। धरीला पंढरीचा चोर ही अवस्था जीवनावर येण्याकरिता मी आणि माझेपणा जावा लागतो। मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी, एकची भोगडी पांघरू हारी, एकची भोगडी पांघरू हारी, तू माझा स्वामी मी तुझा रंग, तू माझा स्वामी मी तुझा रंग, एकच भोगडी पांघरू हारी, एकच भोगडी पांघरू हारी, माझा स्वामी मी दिसेने गळीक, दिसेने गळीक, एकदा महाराजांकरता जोरदार टाळ्या वाजवा। कीर्तनामध्ये एखाद्या गायकाचा एखादा स्वर जर आवडला तर त्याच्याकरता माणसाला टाळी वाजवता आली पाहिजे।
कीर्तनकाराचं एखादं वाक्य जर आवडलं तर आपल्याला त्याच्याकरता टाळी वाजवता आली पाहिजे. मृदुंग सम्राटांचा एखादा बोल जर आपल्याला आवडला तर त्याच्याकरता टाळी वाजवता आली पाहिजे. त्याचं कारण वैद्य बाबा पाठामध्ये असं सांगायचे, गुणहीन पुरुषाला गुणवानाची किंमत कधी कळत नसते. ज्याच्याकडे एकही गुण नाही तो दुसऱ्याकरता कधी टाळी वाजवत नाही. गुणहीन पुरुषाला गुणवानाची किंमत कधीही कळत नसते. बाबांचं दुसरं वाक्य असं असायचं, गुणवान गुणवानाचा द्वेष करतो. बरेचसे गुणवान असे असतात की ते एकामेकाचा द्वेष करतात. बाबांचं तिसरं वाक्य असं असायचं, एखादा गुणवान असा असतो की तो स्वतः सर्वगुण संपन्न असतो, परंतु स्वतः सर्वगुण संपन्न असून तो दुसऱ्या कलाकारांवर मनापासून प्रेम करतो. असा लाखात एखादा असतो. म्हणून टाळी वाजवता आली पाहिजे. जोपर्यंत परमार्थामध्ये महाराजांनी प्रमाण दिलंय, मी तू पण जाऊ दे दुरी, जोपर्यंत आपल्या अंतःकरणातला मी आणि माझेपणा जाणार नाही तोपर्यंत परमार्थातली अद्वैत अवस्था येणार नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणताय, संतांच्या सहवासात आम्ही गेलो, संतांच्या सहवासात गेल्यानंतर आमच्या अंतःकरणातला मी आणि माझेपणा निघून गेला. आमचं मन हे मन राहिलं नाही. आमचं मन हे मन न मन या अवस्थेवर गेल्यामुळे कुणी आमची निंदा केली काय आणि कुणी आमची स्तुती केली काय आम्हाला त्याचं काही वाटत नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, एका साधकानं जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही देहूमध्ये राहता, मग देहूमध्ये राहत असताना तुम्ही परमार्थिक साधना करता, मग परमार्थिक साधना करत असताना काही माणसं तुम्हाला नावं ठेवत असतील, काही माणसं तुमची स्तुती करत असतील, मग जी माणसं तुम्हाला नावं ठेवतायत ती माणसं तुमच्या लांबची आहेत आणि जी माणसं तुमची स्तुती करतात ती तुमच्या जवळची आहेत. अशा काही अंतःकरणामध्ये तुमच्या भावना दाटलेल्या आहेत का? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबरायांनी विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतली एक ओवी त्या माणसाच्या हातामध्ये दिली. ती ओवी फार गोड आहे. ती ओवी अशी आहे, गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊनी मारू. विश्वमाऊली ज्ञानोबराय लिहित आहेत, नदीचं जे पाणी आहे ना दादा, ते वाहक आलं तरी पाणीच आहे आणि गाय आलं तरी पाणीच आहे. नदीचं पाणी असा कधी विचार करत नाही, गाय आहे, पवित्र आहे, जगाला दूध देते म्हणून तिला पाणी पिऊ द्यायचं. वाघ आहे, जगाला त्रासदायक आहे म्हणून वाघाला विष होऊन मारायचं, असं कधीही नदीचं पाणी विचार करत नाही. वाघ आला तरी ते पाणी पाणीच आहे आणि गाय आलं तरी पाणी पाणीच आहे. तसं संतांचं जीवन आहे. समाजानं त्रास दिला तरी संत संतच आहेत आणि समाजाने कुणी स्तुती केली तरी ते समाजाची निंदी कोणा मारी निंदी कोणी वंदी निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. आपली कोणी पूजा केली तरी ते आपलेच आहेत. संतांची निंदा केली तरी संत आपल्या भावनाई चुका दुःखा काय प्रमाण दिलं? ठाव नाही सुखा दुःखा, ठाव नाही सुख दुःखा, नाचे तुका कवतुके. जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, आमच्या जीवनामध्ये सुख आलं तरी आम्ही आनंदित आहोत आणि दुःख आलं तरी आमच्या जीवनामध्ये आम्हाला आनंदच आहे. आमच्या जीवनातलं त्याचं कारण एक आहे की आमचं मन आता मन राहिलं नाही. आमच्या मनाला कुणी निंदा केली काय, स्तुती केली काय, त्याचं काही वाटत नाही. आणि मला असं वाटतंय दादा, कीर्तन प्रामाणिकपणे ऐका, महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत जेवढे संत जन्माला आले 252 संतांची यादी आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या हातामध्ये आहे. परंतु महाराष्ट्राचं एक दुर्भाग्य असं आहे, 252 संतांनी जरी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला असला तरी महाराष्ट्राचं दुर्भाग्य एक आहे, हयातीत असताना संत जगाला कळाले नाहीत. ज्या वेळेला विश्वमाऊली ज्ञानोबराय होती ना त्यावेळेला समाजाला ज्ञानोबराय कळाले नाहीत. त्यावेळेला जर समाजाला ज्ञानोबराय कळाले असते तर ज्ञानोबरायांच्या जोडीमध्ये लोकांनी दगड गोटे कधी घातलेच नसते ना. आज विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या समाधी समोर
संबंध जग नतमस्तक होतं, परंतु त्या काळामध्ये त्याच माऊलीला या समाजानं मात्र भरपूर त्रास दिला. आज विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याला लाखो समाज एकत्र येतो. त्या काळामध्ये त्याच आळंदीकरांनी माऊलीला त्रास दिला. आज विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या समाधी समोर अखंड जग नतमस्तक होतंय. हा विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी केलेल्या आपल्या जीवनातला आविष्कारच आहे. तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकलं, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फिका झालं. गाता देव तुझी ओवी केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाट दावली. घुमला गजर आभाळी दानराज माझी माऊली, हो दानराज माझी माऊली. पाहता रूप तुझं सीन हरपला. कधीतरी माऊलींच्या मूर्ती समोर जा, डोळे भरून माऊलीचं रूप पहा, जीवनातल्या सगळ्या चिंता निघून जाते. एक सांगू, तुमच्या गावामध्ये माऊलीचं मंदिर आहे. माऊलीची मूर्ती इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे, परंतु त्या मूर्तीमध्ये एक उणीव आहे. सांगू, मूर्ती फार सुंदर आहे, परंतु मूर्तीमध्ये एक उणीव आहे. ती मूर्ती आपल्यासोबत बोलत नाही. तुम्ही जर भजन तेवढ्या प्रेमानं केलं ना, एक दिवस तुमच्या मंदिरातील माऊली तुमच्या सोबत बोलतील. फक्त तेवढी साधना तुम्हाला प्रेमानं करावी लागेल. कधीतरी माऊलीच्या मूर्ती समोर जा आणि कधीतरी म्हणा, पाहता रूप तुझं सीन हरपला. गारवा मिळाला जेव्हा तापल्या जीवाला, जीवनाचा घाट उभा पार कराया हो, दिलस तू बळ पाऊली दानराज माझी माऊली. दानोबा माऊली तुकाराम, विश्वमाऊली ज्ञानोबराय समाजाला जर कळाले असते, समाजानं माऊलींना त्रास दिला नसता. हयातीत असताना जगद्गुरु तुकोबराय जर समाजाला कळाले असते, अवधानपूर्वक ऐका, जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये कुणी बुडवला नसता. संत हयातीत असताना जगाला कळाले नाही, समाजानं संतांना त्रास दिला. परंतु जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, ज्या समाजानं आम्हाला त्रास दिला, त्रास दिल्यानंतर सुद्धा तो समाज आमचाच आहे, त्यांच्या उद्धाराकरता आमचं जीवन आहे. म्हणून अखंड आम्ही आमचं जीवन समाजाकरता समर्पित करत राहतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आमचं जीवन आहे. म्हणून अखंड आम्ही आमच्या जीवनामध्ये लोकांनी त्रास दिला तरी आम्हाला दुःख वाटत नाही, कुणी आमची स्तुती केली तरी आम्हाला त्याचं कौतुक वाटत नाही. त्याचं कारण आमचं मन आता मन राहिलं नाही, न मन या अवस्थेवर गेलं. मी आणि माझेपणा आमच्या जीवनातला कायमचा निघून गेल्यामुळे अद्वैत अवस्थेवर आम्ही जाऊन पोहोचलो. आणि अद्वैत अवस्थेवर जाऊन पोहोचल्यानंतर आमच्या मुखातून शब्द बाहेर पडले अभंगाच्या पहिल्या.
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय लिहित आहे, संत सहवासात गेल्यानंतर आमच्या जीवनामध्ये जो काही बदल झाला, आमचं मन आमच्या ताब्यामध्ये नाही, आमचं मन आमच्या ताब्यात नसल्यामुळे आमचं मन हे नमन या अवस्थेवर गेलं, अद्वैत अवस्था आमच्या जीवनावर आली, आमच्या मुखातून शब्द सहज बाहेर पडले, संसार तो कोण लेखे. मला असं वाटते, शब्द जरी फार सोपे असले तरी संसार तो कोण लेखे असं उठून सुटून कोणीही बोलू शकत नाही. संसार तो कोण लेखे हे शब्द बोलायला त्या अवस्थेवर जावं लागतं. संसार संसार म्हणजे काय, संसाराबद्दलच्या अनेक व्याख्या माऊलीने ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये दिल्यात. ज्ञानेश्वरीतली पहिली संसाराबद्दलची व्याख्या आहे, आगा उपजणे आणि निमणे, जन्माला येणं आणि मरणं. याला विश्वमाऊली ज्ञानोबराय संसार असं म्हणतात. परत जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात, जन्माला येणं आणि मरणं हा जर एक संसार असेल तर तो संसार आमच्या जीवनामध्ये नाहीच आहे. नाही आम्हा जेणे मरावे लागत, आहो अखंडित जैसे तैसे, आम्हाला आमच्या जीवनामध्ये मरावं लागत नाही, म्हणून संसार तो कोण लेखे आमच्या मुखातून शब्द बाहेर आहे. दुसरा संसार आहे ज्याला अहंकार असं म्हणतात. अहंकाराला सुद्धा शास्त्रामध्ये संसारच म्हणतात. मग संत महात्मे म्हणतात, अहंकार आमच्या जीवनामध्ये नाहीच आहे. संत महात्म्यांच्या मागण्या आहेत, अहंकाराचा वारा नला तो राजसा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आमच्या मुखातून शब्द बाहेर आहेत, संसार तो कोण लेखे आम्हा सखे हरिजन. तिसरा संसार जो आहे तो देहाला संसार असं म्हणतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्या देहाची आसक्ती तुम्हा सगळ्यांना आहे त्या देहाची आसक्ती आम्हाला मात्र अजिबात राहिलेली नाही. आम्ही भजन करत असताना देह जाओ अथवा राहो या अवस्थेवर आम्ही गेलेलो असल्यामुळे आमच्या मुखातून शब्द बाहेर पडले, संसार तो कोण लेखे. आणि या जगाच्या संबंधानं विचार करत असताना जग सुद्धा हा एक संसारच आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्या जगाच्या संसाराची तुम्हाला काळजी आहे, चिंता आहे, त्याची इच्छा आहे, त्या संसाराचं आम्हाला काहीच वाटत नाही. ज्याची तुम्हाला